चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या भागामध्ये सध्या वैनगंगा नदी हे दुथडी भरून वाहत आहे। गोसीखुर्दचे 33 दरवाजे खोलले असल्यामुळे सध्या या ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो नदीचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात वाहत आहे। त्याच्यामुळे नदी काठच्या आजूबाजू गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे। काही परिवाराला सध्या रेस्क्यू करण्यात आला आहे आणि रेस्क्यू टीम आता सध्या जे अडकलेले आहे त्यांना शोधण्यासाठी या ठिकाणी नदीपात्रात उतरली आहे। या भागातले लळज गाव असेल किंवा इतर गाव असेल त्या गावामध्ये सध्या टीम पोहोचली आहे। तहसीलदार पोलीस ठाणेदार या भागातले हे या ठिकाणी आले आहे। या ठिकाणी जे लोक अडकले आहेत त्यांचे रेस्क्यू करण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातले तहसीलदार आहे। सर, नेमकी काय परिस्थिती आहे, आपण कशा प्रकारे रेस्क्यू करता? आता मागच्या 2 दिवसामध्ये 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि वैनगंगा नदीमध्ये गोसेखुर्द मधून 15,000 क्युमेक पेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे। तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नदीकाठचे जे 8, 9, 10 गाव आहेत तिथं पूर परिस्थिती झालेली आहे। पिंपळगावच्या आपण 15 कुटुंबांना स्थलांतरित केलेला आहे। विसर्ग असाच वाढला तर आणखी कुटुंबांना स्थलांतरित करावे लागेल। तर लाडच जे गाव आहे त्याच्या दोन्ही बाजूनी वैनगंगा वाहते, त्यामुळे त्याला बेटाचं स्वरूप आलेलं आहे। तिथं 350 पावणे 400 कुटुंब आहेत। तर तिथली परिस्थिती काय आपण बघणार आहे आणि जर त्यांना रेस्क्यू करावं लागलं तर आपले रेस्क्यू टीम 2 टीम तयार आहेत। तालुका प्रशासनाचे पोलीस अधिकारी आहेत, सर्व अधिकारी आम्ही फील्डवर असो सध्या, आणि पुढे जर काय परिस्थिती वाढली तर आपण आणखी कुटुंबांना रेस्क्यू करू तशी व्यवस्था केलेली आहे। तर पूर्णपणे या ठिकाणी रेस्क्यू टीम सज्ज आहे। 2 टीम या ठिकाणी सज्ज आहे। लाडगाव मध्ये गरज पडली तर लोकांना हस्तांतरित करण्यात येईल, कारण की ज्या प्रकारे गोसीखुर्द प्रवाहाचं पाणी वाढवण्यात आलं आहे तर धोका निर्माण होऊ शकते पुराच्या। त्याच्यामुळे प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे। निलेश दहाड, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।